मुळात कबर नसून ते एक थडगं आहे, थडगं. आता ते थडगं थडगं म्हणून राहावं, त्याच्यावरती उरूस करणं, त्याचं उदात्तीकरण करणं, त्या औरंगजेबावर काहीतरी प्रवचन ठेवणं किंवा तो काहीतरी एक महान शासक होता असा एक गैरसमज पसरवण्याच्या दृष्टिकोनातनं केले गेलेली कृत्य ही बंद झाली पाहिजे. अफजल खान महाराजांच्या हयातीत मारला गेला ना. बरोबर. त्याची कबर महाराजांच्या समोरच होती. महाराजांनी ती किती बांधली, केवढे आहे. आता आपण महाराजांपेक्षा तर जास्त हुशार आणि जास्त धोरणी किंवा जास्त शत्रूंना ओळखणारे आपण नव्हतो, तरी ती कबर जेवढी बांधली. आता त्या कबरीच्या आसपास मध्ये अतिक्रमण केली गेली होती. आता जे इकडे चालू आहे तेच प्रकार तिथे चालू होते. तिथे उरूस भरवणे, कुठला तरी कार्यक्रम घेणे आणि मग त्याच्या माध्यमातून आपला धर्मवेडापणा दाखवणं, जे यांच्या बादशाहांनी केलं. तेच परत परत हे जे करतात ते याला आज अटकाव करणं खूप गरजेचं आहे. त्याचं उदात्तीकरण करणं, पोस्टर घेऊन फिरणं आणि मग तो कोणीतरी आजकाल नवनवीन इतिहासकार येतात आपल्याकडे. जसं पीक येतं ना पावसाळ्यानंतर तण उगवतात आपोआप, तसं असं ट्रेंडिंग विषय असेल ना त्यावेळेस बरेचसे असे तण उगवतात. तर त्या लोकांचं असं म्हणणं असतं औरंगजेब हा महान शासक होता. तर औरंगजेब, जसं मी आधी म्हणलो की असं काही प्रजादक्ष वगैरे होता, असे कुठेही पुरावे नाही. त्याचं उदात्तीकरण करणारी ही जी लोक आहेत यांचा याच्यामध्ये राजकीय हेतू असतो. राजकीय हेतू आणि याची सांगड घालून हे जे विडंबन वाजवलं जातं ना, हे बंद झालं पाहिजे.